हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात। सो मला उद्या जायचं आहे, माझ्या मावस भावाचं लग्न आहे, ते लग्न अटेंड करायला। ते ॲक्च्युली आहे 20 तारखेला, पण माझ्या मम्मीकडे मी जाणार आहे लवकर, जरा 5-6 दिवस आधी। सो मग लग्नासाठी मी काय काय कॉस्मेटिक माझे पॅक केले आहे ते मी दाखवते तुम्हाला। सो सगळ्यात आधी हे माझं एक व्हॉट्स इन माय बॅग सेशन असं पण एक व्हिडिओ मी अपलोड करेलच, तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की माझ्या बॅगेमध्ये मी काय काय कॉस्मेटिक टाकले आहे असं। तर मी हे सगळ्यात आधी बिंदी टिकली ती घेतली आहे। त्याच्यानंतर अजून एक पॅक आहे बिंदीचं। काजळ, मी काजळ तर मोस्टली लावत नाही, पण ही लॅक्मेची पेन्सिल आहे ती मी मोस्टली आयलायनर म्हणून असं यूज करते, खूप छान आहे। आणि हो, तुम्हाला जर काही प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल, समजा तुम्हाला पाहिजे माझं प्रोडक्ट आवडलं तर तुम्हाला ते बाय करायचं असेल तर तुम्ही मला लिंक कमेंट करू शकतात, लिंक असं म्हणून, मग मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते। मग मी घेतलं आहे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे डर्माचं SPF 50, हे मी नायकावरून मागवलं होतं, खूप छान आहे। जे आधीपासून कधी सनस्क्रीन यूज नाही केलं, जसं मी आहे, मी कधीच सनस्क्रीन यूज नाही केलं, म्हणजे खूप आधी एक यूज केलं होतं, पण ते खूप असं व्हाईट पॅचेस त्याचे व्हायचे, म्हणून मी ते जास्त यूज नाही केलं, म्हणून मी हे आज रिसेंटलीच मागवलं आहे SPF 50 PA+++++, तर खूप छान आहे। आणि असं हे पण नाही होत, म्हणजे असं स्टिकी यूज नाही होत, सॉरी स्टिकी नाही वाटत, म्हणून खूप छान आहे। डर्माचं हे घेतलं आहे मी। त्यानंतर मी आहे घेतलेलं हे इनसाइड प्रायमर नायकाचं, हे पण खूप छान आहे। मी तर हे माझं ऑलमोस्ट आता हे 3rd शॅशे आहे, ते यूज करते आहे। त्याच्यानंतर मी घेतलं आहे हे वॅसलीन ग्लुटाहायड्राचं बॉडी लोशन, तर खूप छान आहे। म्हणजे हे असं बॉडीला फेसला लावलं तरी चालतं, खूप छान आहे। पण मी फेससाठी मोस्टली ते पॉन्ड्सचं जेल येतं ना, ते यूज करते। तर नंतर माझ्याकडे खूप छान क्यूट असे क्लचर्स आहे, तर हे तुम्ही बघू शकता, हे एक आहे। त्यानंतर हे मला क्लचर्स कलेक्ट करायला खूप आवडतं, क्लचर्स, रबर बँड खूप माझ्याकडे आहे। हे आहे, हे मला जास्त आवडतं कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यात मोती आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर हे क्यूट असं छोटंसं आहे, माहिती दिसतंय का नाही म्हणून, पण हे आहे, खूप छान आहे। मी ना हे छोट्याशा डब्बीतच ठेवलेलं आहे, त्यामुळे मला खूप आवडतं हे। त्याच्यानंतर ॲज युजल साडी पिन वगैरे, साडी पिन, यू पिन म्हणतात आपण। आणि मी ना हे असं मागवलं होतं, हे ना ॲक्च्युली जे कानातले डेली म्हणजे नेहमी चेंज करत असतात, किंवा ज्या लोकांना खूप असं हेवी कानातले घालायला आवडतं ना, तर ते कानाशी लटकतात आणि दुखतात, त्याच्यामुळे हे लावलं ना, हे जे पॅच मी तुम्हाला आता दाखवलं, तर ते खूप छान असं म्हणजे जास्त लटकत नाही आणि ते कानातलं राहतं, नाही तर काही वेळेस काय होतं, ते कानातल्याची मागची ती रिंगच पडून जाते, त्याच्यामुळे मी ते यूज करते, नेहमी छान आहे। आणि त्याच्यानंतर मी हे घेतलं आहे कलर बारचं, मला ह्याचं शेड नाही माहिती, तर हे मी नेहमी यूज करते। फाउंडेशन, मी जास्त फाउंडेशन यूज नाही करत, पण कधी यूज केलं ना तर हे मी एक यूज करते। त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक फाउंडेशन आहे, मी तुम्हाला दाखवते, ते माझ्याकडे आहे, हे आहे अर्बन कलर। हे आता मोदी केअरचे ब्रँड आले आहे, खूप म्हणजे खूप जबरदस्त ब्रँड आहे, तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी 1 नंबर व्हॉट्सअपचा टाकते तुम्हाला, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड पण होऊ शकतात, आणि प्लस तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकतात। माझीच मावशी रिलेटिव्ह आहे, तर ती करत असते, तर तिच्याकडून मी हे घेतलेलं होतं पॅलेट, इतकं छान आहे। आणि मेन म्हणजे माझं काय होतं ना, स्किन टाईप माझा असा आहे की मी जर फाउंडेशन वगैरे त्याच्या आधी मी काही पण लावू, प्रायमर लावू, मॉइश्चरायझर लावू, काही पण लावू, पण मी फाउंडेशन लावलं ना माझं स्किन डार्क दिसते, एकदम कलर एकदम डार्क दिसतं। पण हे जेव्हापासून मी यूज केलं ना, अजिबात माझा स्किन कलर डार्क नाही होत आणि खूप वेळ लॉंग लास्टिंग राहतं। तुम्ही बघू शकता की त्याच्यातला मी हा शेड खूप यूज केलेला आहे, कारण की तो माझ्या स्किन टाईपशी जातो, म्हणून मग तोच मी जास्त यूज करते। मग हे घेतलं आहे मी मोदी केअरचं
अर्बन कलर लंडन म्हणून आहे. हा शेड पॅलेट नंबर आय गेस सो 1 आहे. हां 1च आहे. हां लाईट मीडियम 01. तर हा मी घेतलेला आहे. याच्यामध्ये 3 शेड येतात आय गेस 01, 02 आणि 03 येतात. ते तुम्ही चेक करू शकतात मोदी केअरच्या साईटवर किंवा मी नंबर देईल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून. त्याच्यानंतर मी हे स्विश ब्युटीचं लिप पॅलेट घेतलं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेलं असेल. हे लिप शेड्स आहे. याच्यामध्ये न्यूड लिप शेड्स आहे. सगळे माझ्या ऑलमोस्ट हे बऱ्यापैकी यूज करून झालेले आहेत. त्याच्यातले 4 शेड मी यूज केलेले आहे, 4 बाकी करायचे. तर हे मी घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यात पण साडी पिन वगैरेच आहे. क्लचर अजून एक, हे खूप छान क्लचर मी इथूनच घेतलं आहे शिवार चौकमधून. खूप छान वाटतं, क्यूट. त्याच्यानंतर मेबलिनचं कॉम्पॅक्ट छोटंसं मिरर. आता लग्नात जातो आहे तिथे खूप गर्दी असते, मग आपला मेकअप करायला छान वाटतं म्हणून छोटासा मिरर घेतला आहे. त्याच्यानंतर मी ना हे नायकाचं ब्लशर मागवलं होतं, पण तुम्ही बघू शकतात हे असं माहीत नाही कृष्णवीने तोडलं की तिच्याकडून तुटलं असं माहीत नाही, पण ते असं तुटून झालं. पण मी म्हटलं घेऊन घेते, काहीतरी लावायला चांगलं होईल. त्याच्यानंतर मी हे मिस क्लॅरचं ब्लश घेतलं आहे. मी ब्लश ॲक्च्युली अजूनही घेतलं आहे ते झुडिओमधून, पण मी ते घेऊन नाही जाते कारण की ते क्रीम ब्लश आणि आता गरमी एवढी आहे तिथे. मी जळगावला जाते, चोपड्याला आमचं गाव आहे ते, तर तिथे गरमी ऑलमोस्ट खूप असणार आहे. जळगावला असंच तुम्हाला माहिती आहे की असं उन्हाळ्याचं माहेरघर असं म्हणतात, म्हणून त्याच्यासाठी मी क्रीम ब्लश न नेता असं पावडर ब्लश नेते आहे. त्याच्यानंतर हे मी कृष्णवीसाठी घेतलं, म्हटलं कुठलं पडली धडली वगैरे तर लावायला त्याच्यासाठी घेतलं आहे. नंतर सिंदूर. मग काय नाही, माझ्याकडे लिपस्टिकच मी भरपूर घेतलं आहे. त्याच्यानंतर मी हे शुगरचं लिप बाम घेतलं होतं, नायकावरूनच घेतलेलं. खूप छान आहे. कॉफी फ्लेवरचं आहे, मला कॉफी खूप आवडते, तर म्हणून आयरिश कॉफीचं हे 05 नंबरचं मी शुगरचं लिप बाम घेतलेलं आहे. आणि हे तर आपलं नेहमीचं वॅसलिनचं लिप बाम आहे. मी तुम्हाला आता माझ्या लिपस्टिक्स तर खूप दाखवलेला आहे. त्याच्यानंतर लिपस्टिक्स मी एवढं काही तुमच्यासोबत शेअर नाही करत. नंतर मी हे झुडिओचं आयलायनर घेतलं आहे, रिसेंटलीच घेतलेलं आहे. झुडिओवरून मी 2 किंवा 3 गोष्टी घेतल्या, मी तुम्हाला दाखवते. नेलपेंट घेतली होती, पण मी ती मम्मीला दिली. मला काही एवढं नेलपेंटचा एवढं शौक नाही आहे, म्हणून मी आयलायनर, लिपस्टिक, मला लिपस्टिक्स आणि आयलायनर खूप आवडतात. मस्कारा, माझा मस्कारा नाही आवडत, माझ्याकडे इव्हन मस्कारा आहे पण नाही, त्यामुळे आयलायनर मी घेतलं आहे. आणि त्यानंतर ना हे मिल्क हनी गोल्ड म्हणून आहे. हे पण एक ओरिफ्लेमचा ब्रँड आहे. हा ओरिफ्लेम आधी खूप चालायचं, पण मला हे खूप आवडतं. ते बाकीचे स्क्रब हे स्क्रब आहे, बाकीचे स्क्रब असतात ना ते मला खूप लावल्यानंतर जळजळतं, म्हणजे ते आपण रब करतो ना, तर त्याच्यामुळे ते खूप जळतं मला. त्याच्यानंतर मी हे ओरिफ्लेमचं मागवलं आहे, त्या मावशीकडूनच मागवलं आहे. ती ओरिफ्लेमचं पण करते म्हणून खूप छान आहे. असं बारीक बारीक पार्टिकल्स आहे त्याच्यामुळे आपण रब जरी केलं ना तर आपली डेड स्किन निघते, पण असं जास्त आग नाही होत असं आहे. त्याच्यानंतर मग मी ना झुडिओमधून हे 2 लिपस्टिक घेतल्या होत्या, त्यांचे मी तुम्हाला शेड दाखवते. झुडिओ इज द मोस्ट अफोर्डेबल ब्रँड म्हणू शकतो आपण, पण खूप छान आहे. अदर ब्रँडपेक्षा कॉस्टली नाही आहे जास्त. ही मी 99ला घेतली होती आणि ही आहे मी ती 149ला घेतली होती. तुम्हाला मी शेड दाखवते. हा ना असं खूप इतका म्हणजे मऊ आहे शेड, खूप इझिली ग्लाइड होतो. हे बघ, हा असा शेड आहे हा वाला. याचा शेड नंबर मी तुम्हाला सांगते. वेरी बेरी मॅट फिनिशमध्ये आहे. खूप इतका स्मूथ आहे ना, खूप छान आहे हा. त्याच्यानंतर मग मी घेतला आहे कोको पेबल, हा 99 रुपीजवाला आहे. हा शेड मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. तर चॉकलेटी फॉर्ममध्ये आहे थोडा हा, आणि हा पर्पलिश शेडमध्ये. मे बी मोबाईलमध्ये दिसत नसेल नीट, माहीत नाही. तर मी हे घेतले आहे हे 2 शेड. त्याच्यानंतर ना मी हे रिसेंटली मार्सचे ना लिप लायनर मागवले.
इतकी असम आहे ना. माझ्याकडे ऑलरेडी स्विस ब्युटीचे आहे लिप लायनर, पण मला मार्सचे पण हवे होते, पण हे मी सध्या 4च ठेवले कारण की एवढे 10 शेड होते. मी 10 तर नाही घेऊन जाणार, म्हणून हे 4 शेड काढलेले आहे. तर खूप छान आहे. मार्स कॉस्मेटिक मला सध्या खूप आवडतं आहे, म्हणून मी हे मार्सचे 4 लिप लायनर आहे ते घेऊन जाते. मला जर टाईम भेटला म्हणजे आता तर थोडं माझं आहे चालू, पण जर मला टाईम भेटला ना मी सगळे शेड तुम्हाला एक वेळा स्वॉच करून दाखवेल. तर हे 4 शेड खूप छान आहे, खूप मस्त. आणि मला मेन म्हणजे लिपस्टिक लावले की आधी लिप लायनर लावायला आवडतं आणि मग मी लिपस्टिक लावते. सो माझं हे असतं, मला लिप लायनर खूप आवडतं. आणि आता माझं खूप असा न्यू शॉक झाला आहे की मी पहिले लिप लायनर घेणार मग मी लिपस्टिक घेणार असं आहे. त्याच्यानंतर मी हे घेतले आहे आणि मग माझ्याकडे हे लिपस्टिक आहे. हे लिपस्टिक्स मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले आहे. 2 नायकाचे आहे, 3 लॅक्मेचे आहे आणि एक आहे लव्ह चाइल्डचं लिपस्टिक खूप छान आहे. तुम्हाला जर तुम्ही असं 30-50च्या रेंजमध्ये असाल एजमध्ये तर तुम्हाला ही लिपस्टिक खूप सूट होते, कारण की ही जास्त दिसत पण नाही, न्यूडिश येते पण पिंकमध्ये, न्यूड आहे पण पिंकिश शेडमध्ये आहे. खूप छान आहे. मी तुम्हाला असं स्वॉच करून दाखवते. असं जास्त दिसत नाही, हे असं मी डार्क स्वॉच केलं आहे थोडा. हे असं आहे, खूप छान वाटते. माझी तर ही सेकंड आहे, फर्स्ट माझी संपून झाली आहे. त्याच्यानंतर मी हे रिसेंटलीच मागवलं आहे प्लमचं बॉडी मिस्ट. हे व्हॅनिला फ्लेवरचं आहे. तो खूप रिफ्रेशिंग आहे. इतकं छान वाटतं ना की असं म्हणजे एकदम असं आंघोळ करून आल्यावर कसं आपल्याला फील होतं तसं फील होतं हे लावल्यानंतर. खूप छान आहे. आणि मला सिरम लावायला खूप हेअर सिरम आहे हे स्ट्रिक्सचं, हे मी नेहमी यूज करत असते. आणि तुम्ही बघू शकता माझा खूप असा पसारा झालेला आहे. मी हे कामं करत होते, हे सगळं आवरत होती म्हणून माझ्याकडे खूप पसारा झाला आहे सध्या. सो आणि काय मी दाखवू शकते तुम्हाला, सो एवढं आहे. अजून मी काय नेणार आहे, माझे हे बिंदीस टिकलीचे पाकिटं ज्या ज्या साडीवर जातील ते मला चंद्रकोर टिकल्या लावायला खूप आवडतं, पण मी लावत नाही सध्या. माझं हे छोटीच असते कारण की कृष्णवीला दिसली ना की म्हणजे ती अशी करते आणि मग माझी टिकली काढून देते. आणि हे असं क्यूट आहे, माझ्या हजबंडने मला दिलं होतं ते जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं. मग त्यांनी मला तसं भेटायला आले होते तर तेव्हा त्यांनी एका गिफ्टमध्ये मला हे दिलं होतं. हे माझे हजबंड आहे आणि ही मी आहे. सो असे त्यांनी इकडे त्यांचा फोटो अटॅच केला, पण मी त्यांना ते म्हणतात असं म्हणून मी त्यांना काही एवढं दाखवत नाही. पण हे मी आहे, हे माझे हजबंड लहानपणाचे आणि ही परत मी. सो असं आहे, खूप क्यूट आहे, छान. सो बस. आणि हो मी एक नेकलेस घेतलेला आहे असं छान असं, म्हणजे काहीतरी असं 1 पीस वगैरे घातला ना की त्याच्यावर घालू शकतात असं. हा माझ्या एका फ्रेंडचा आहे, वेदेश्री नाव आहे तिचं. तर तिचं म्हणजे मला जेव्हा प्री वेडिंग करायचं होतं ना तेव्हा मी तिच्याकडून ज्वेलरी घेऊन गेली होती. तिच्याकडे खूप छान छान ज्वेलरीज असतात. मग ती बोलली की हे तुला आवडतं मग तू घे. मग मी घेतलं होतं तिच्याकडून हे. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ असं पण करून दाखवेन की माझ्याकडे काय काय पर्सचे कलेक्शन आहे, क्लचेस आहे, असं पाउचेस आहे. माझ्याकडे भरपूर पाउच आहे, मला पाउच कलेक्ट करायला खूप आवडतं. रिसेंटली नाही पण मी हे मिशोवरून घेतलं होतं वॉश बॅग म्हणून. याचे आय गेस 3 बॅग झालेले आहे, खूप छान आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये बघायचं असेल की माझ्याकडे काय आहे काय नाही, कुठली ज्वेलरी आहे कुठली नाही आहे, माझ्याकडे काय आहे, बॅग्स किती आहे, तुम्हाला लिपस्टिकचे स्वॉचेस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकतात. सो आजसाठी एवढंच. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.